नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री जोशी. आजचा विषय आहे विजया एकादशी. एकादशी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा आणि विजय प्रदान करणारा व्रतदिन असून तो फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला साजरा केला जातो. या एकादशीचं नाव विजया असल्यामुळे या दिवशी केलेली उपासना, व्रत, नामस्मरण हे संकटावर विजय मिळवून देणारं मानलं जातं. विजया एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर जीवनातील अडथळे, अपयश, भीती, कर्ज, आजार, शत्रुबाधा आणि मानसिक अस्थिरता यावर मात करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा आध्यात्मिक उपाय मानला जातो. शास्त्रानुसार या एकादशीची कथा भगवान श्रीरामाशी संबंधित आहे. जेव्हा प्रभू रामचंद्र लंकेकडे जाण्याच्या तयारीत होते आणि समुद्र पार करण्याचे हे मोठं संकट त्यांच्या समोर उभं होतं, तेव्हा नारद मुनींनी श्रीरामाला विजय एकादशीचं व्रत करण्याचा उपदेश केला. श्रीरामाने लक्ष्मणासह हे व्रत पूर्ण श्रद्धेने केले आणि त्यानंतर समुद्रावर सेतू बांधण्याचा मार्ग सुकर झाला. रावणावर विजय मिळवला आणि सत्याचा असत्यावरचा विजय झाला. म्हणूनच विजया एकादशी ही विजय, धैर्य आणि आत्मविश्वास देणारी एकादशी मानली जाते. या कथेचा अर्थ फक्त ऐतिहासिक नाही, तर आजच्या जीवनाशी थेट जोडलेला आहे. कारण आजही प्रत्येकाच्या आयुष्यात एखादी लंका उभी असते. कुणासाठी तो अधिक अडचण असते, कुणासाठी आजारपण, कुणासाठी मानसिक ताण, तर कुणासाठी नातेसंबंधातील संघर्ष. आणि अशा वेळी विजया एकादशी आपल्याला हे शिकवते की श्रद्धा, संयम आणि योग्य मार्ग स्वीकारला तर संकट कितीही मोठं असलं तरी त्यावर विजय मिळवता येतो. विजया एकादशीला सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं. भगवान श्री विष्णू किंवा श्रीरामाची पूजा करावी. तुळशीपत्र, फुले, धूप, दीप अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्रीराम जय जय राम हा मंत्र श्रद्धेने जपावा. शक्य असल्यास निर्जल किंवा फलाहार व्रत करावं आणि दिवसभर मन, वाणी आणि विचार शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. या दिवशी केलेला उपवास हा शरीराला त्रास देण्यासाठी नसून मनाला शिस्त लावण्यासाठी असतो. कारण एकादशीचं खरं फळ बाह्य अंतरंगात नाही, तर अंतर्गत विकारांचा त्याग करण्यात आहे. विजया एकादशी केल्याने होणारे फायदे श्रद्धेनुसार सांगितले जातात. जे लोक सतत अपयशाला सामोरे जात आहेत, प्रयत्न करूनही यश मिळत नाही, कोर्ट कचेरीचे प्रश्न, शत्रूंचा नाश, कामातील अडथळे किंवा सतत मनात भीती आणि असुरक्षता आहे, अशा लोकांना एकादशीचा मोठा लाभ होतो. मन अस्थिर वर्ण स्थिर होतं, निर्णय क्षमता वाढते, आत्मविश्वास वाढतो. अनेक भक्तांना अनुभव आहे की विजया एकादशी नियमितपणे केल्याने जीवनात अडकलेली कामं मार्गी लागतात. नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि परिस्थिती हळूहळू आपल्या बाजूने वळायला लागते. विशेषतः श्रीराम भक्तांसाठी आणि विष्णू उपासकांसाठी ही एकादशी अत्यंत फलदायी मानली जाते. कारण श्रीराम हे स्वतः मर्यादा पुरुषोत्तम असून त्यांनीही संकट समय धर्माचा मार्ग सोडला नाही. म्हणूनच विजया एकादशी आपल्याला धैर्याने, संयमाने आणि श्रद्धेने पुढे जाण्याची प्रेरणा देते. आजच्या काळात विजया एकादशीचं महत्व आणखी वाढतं. कारण आपलं युद्ध बाह्य शत्रूंशी नाही, तर अंतर्गत भीती, आळस, नकारात्मक विचार आणि अस्थिर मनाशी आहे. अंतर्मुख होण्याची संधी देते. मित्रांनो, विजया एकादशी म्हणजे चमत्कार मागण्याचा दिवस नाही, तर स्वतःमध्ये बदल घडवण्याचा दिवस आहे. आणि जेव्हा बदल आपल्यात दिसू लागतो, सुरू होतो, तेव्हा परिस्थिती आपोआप बदलत जाते. म्हणून एकादशीला मनापासून संकल्प करा, मी हार मानणार नाही, मी सत्याच्या आणि धर्माच्या मार्गावर चालणार आहे. आणि जर तुम्हाला अशीच धार्मिक, आध्यात्मिक जीवनाला दिशा देणारी आणि मनाला बळ देणारी माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारात सोबत शेअर करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब मला तसेच श्रद्धेने आणि जबाबदारीने विषय मांडण्याची प्रेरणा देतो. श्री स्वामी समर्थ.